मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय। मराठा आरक्षणात अडसर ठरत असेल तर राजीनामा देईल। आजपर्यंत मराठा समाजासाठी सर्व निर्णय मी आणि शिंदेंनी केले। शिंदेंनी सांगितल्यास राजकारणातून संन्यास घेईल असं फडणवीसांनी म्हटलं। मराठा आरक्षणासाठी शिंदेंच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं। याला त्याला दोष देऊन उपयोग न राहिला। आता उपयोग नाही दोष देऊन। हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना। जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षणाची। माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस आहे। याला सगळा देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे। थोडं राहून राहून देवेंद्र फडणवीस पुरा भाजप संपवणार आहे। आता उठव म्हणा, तुला काय लोक उठायचे। तू जितला ज्या संघटनेचा ज्या पक्षातला माणूस उठवते ना आमच्या विरोधात, तिथले मराठी बाजूला निघणार आहे। चॅलेंज आहे माझं, बघ मराठी बाजूला निघतात का। कारण प्रत्येकाला जात कळती, लेकरं कळते। पक्ष आणि संघटना वाढून त्याचं कुटुंब मोठं होणार नाही। जो बोलन त्याच्या मागचे मराठी बाजूला निघणार आहे। बघ म्हणा 2024 ला निघतात का नाही। मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। याचं कारण एक लक्षात ठेवा, आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे। त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील देईल। त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, वस्तुस्थिती आहे। कारण मराठा समाजाला आरक्षण आता देताना मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं। प्रत्येक मीटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे आणि जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती। मराठा समाजाला आरक्षण जे 10% देण्याचा निर्णय आम्ही घेतला तो आज कोर्टामध्ये, त्याला विरोध करायला कोण गेले ते बघा आधी। जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं, त्याही मी कमिटीमध्ये होतो। त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतायत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।